गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बघणार आहोत नवीन डिसीज. लास्ट लेक्चरपर्यंत आपण आपले 3 डिसीज डिस्कस करून झाले आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला नेक्स्ट डिसीज बघणार आहोत. आजपर्यंतचे जे लेक्चर होते त्यात आपण 2 टाइप्स ऑफ डिसीज डिस्कस केले आणि जे लास्ट लेक्चर होतं त्यामध्ये आपण ॲस्कॅरिसिस डिसीज डिस्कस केला होता. आणि डिसीजचं जे आपलं फर्स्ट लेक्चर होतं त्यामध्ये आपण सगळ्या बेसिक गोष्टी डिस्कस केल्या आहेत. सो ते एक वेळेस रिवाइज करून घ्या ज्याही बेसिक गोष्टी आपण बघितल्या. बिकॉज कुठलाही डिसीज शिकायच्या आधी बेस माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. इव्हन डिसीज असो किंवा कुठलाही सब्जेक्ट तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याचा बेस पक्का असणं इम्पॉर्टंट असते. बेसवरच तुम्ही फर्दर स्टडी कॅरी आउट करू शकता. सिमिलरली आपण जेही आता डिसीज शिकत आहोत त्यांची जी काही बेसिक गोष्टी आहेत त्याचं मी एक सिंगल लेक्चर घेतलं आहे. कंप्लीट लेक्चर आहे ते. त्यामध्ये आपण सगळ्या बेसिक गोष्टी बघितल्या आहेत. पॅरासाइट्स, मग पॅरासाइटचे टाईप, वेक्टर, कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल डिसीजचे टाईप, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला दुसरा नेक्स्ट डिसीज डिस्कस करत आहोत. दॅट इज फिलॅरियासिस और एलिफंटियासिस. सो आज आपण बघणार आहोत नवीन डिसीज दॅट इज फिलॅरियासिस. आपण लास्ट लेक्चरपर्यंत जे ही डिसीज डिस्कस केले त्यामध्ये कुठला ना कुठला प्रोटेस्ट होताच, पॅरासाइट होताच. सेम या डिसीजमध्ये सुद्धा पॅरासाइट आहेत. आता तो पॅरासाइट एक्झो पॅरासाइट आहे, एंडो पॅरासाइट आहे, तुम्ही फाइंड आउट करून मला सांगणार आहात. सो आपण बघू आपला डिसीज दॅट इज फिलॅरियासिस. या डिसीजचा जो पॅरासाइट आहे दॅट इज अ थ्रेड लाईक वर्म्स असतात. आपण जे आपल्या लास्ट लेक्चर होतं त्यात आपण जो डिसीज डिस्कस केला ॲस्कॅरियासिस, त्यामध्ये जे प्रोटेस्ट होता तो होता ॲस्कॅरियासिस. आणि ते जे असतात ते राऊंड वर्म्स असतात. बेसिकली वर्म्स असतात. आता डिफरंट टाईप्स ऑफ वर्म असतात. कोणी कुठले फ्लॅट वर्म्स असतात, राऊंड वर्म्स असतात. देन थ्रेड लाईक वर्म्स मीन्स जे आपलं थ्रेड असतं ते किती बारीक असतं त्या टाईपचे वर्म्स असतात. डिफरंट वर्म्स असतात. मग ते वर्म्स काही ना काही डिसीज कॉज करत असतात. सो आजचा जो आपला डिसीज आहे दॅट इज फिलॅरियासिस. इट इज कॉज बाय द थ्रेड लाईक वर्म्स कम्स इन अ कॅटेगरी दॅट इज नेमॅटोड्स. नेमॅटोड्सचे जेही थ्रेड लाईक वर्म्स असतात त्यामुळे हा डिसीज कॉज होत असतो. सो या डिसीजचा जो प्रोटिस्ट आहे और अ पॅरासाइट दॅट इज अ थ्रेड लाईक वर्म ऑफ निमॅटोड्स. तुम्ही फक्त थ्रेड लाईक वर्म नोट केलं आणि निमॅटोड्स नोट केले नाही देन इट कॉजेस बॅड इम्पॅक्शन ऑन एक्झामिनर. सो थ्रेड लाईक वर्म नोट केल्यानंतर एक शब्द निमॅटोड मेन्शन करून घ्यायचा. दॅट इज क्लिअर होऊन जातं की कुठला टाईप आहे. किंवा आपल्याला अभ्यास करताना सुद्धा निमॅटोड्स हा शब्द विसरायचा नाही. थ्रेड लाईक वर्म्स ऑफ निमॅटोड्स that is a parasite which causes a disease फिलॅरियासिस. आता याचं जे मोड ऑफ ट्रान्समिशन आहे ते असतं एका फिमेल क्लुएक्स मॉस्किटोपासून. आता आपण मॉस्किटोपासून डिसीजचं ट्रान्समिशन कुठल्या डिसीजमध्ये बघितलं होतं आणखी? येस, दॅट इज मलेरिया. मलेरियामध्ये सुद्धा मस्किटोने डिसीज ट्रान्समिट होतो. बट तिथे कुठला मस्किटो असतो? दॅट इज फिमेल ॲनाफिलस मस्किटो असतो. या डिसीजमध्ये जो मस्किटो असतो दॅट इज फिमेल क्लुएक्स मस्किटो. मोड ऑफ ट्रान्समिशन हा जो तुमचा डिसीज, एखादी डिसीज आपण बघत आहोत त्यामध्ये सब पॉईंट्स आपण स्टडी करतो. त्यामधला एक पॉईंट असतो मोड ऑफ ट्रान्समिशन. सो त्यामध्ये जो वेक्टर असतो ज्याने हा डिसीज ट्रान्समिट होत असतो फ्रॉम पर्सन टू पर्सन. सो ते वेक्टर कुठला आहे? दॅट इज फिमेल क्लुएक्स मस्किटो. दॅट इज अ वेक्टर विच ट्रान्सफर्स डिसीज फ्रॉम वन पर्सन टू अनादर पर्सन. जेव्हा हे मस्किटो बाईट करतात एखाद्या इन्फेक्टेड पर्सनला, सो त्या टाईमला ते जे ब्लड सक करतात त्यामध्ये थ्रेड लाईक वर्म्स प्रेझेंट असतात. स्मॉल असतात, बिलकुल फाईन असतात ते थ्रेड लाईक वर्म्स. ते त्यांच्या ब्लडमध्ये पास होऊन ते त्या मस्किटोमध्ये पास होतात. त्यानंतर तोच मस्किटो जेव्हा दुसऱ्या एखाद्या पर्सनला बाईट करते ते त्यामध्ये ते रिलीज होतात आणि त्यांचं सायकल स्टार्ट होते. मीन्स मल्टिप्लिकेशन स्टार्ट होतं. सो
दॅट इज अ सायकल ऑफ ट्रान्समिशन ऑफ द थ्रेड लाईक वर्म्स थ्रू वेक्टर फिमेल क्लुएक्स मस्किटो. मलेरियामध्ये फिमेल ॲनाफिलस मस्किटो होता, फिलेरियासिसमध्ये फिमेल क्लुएक्स मस्किटो. लक्षात ठेवायचं की फिलेरियासिसमध्ये क्लुएक्स मस्किटो होता आणि मलेरियामध्ये दॅट इज फिमेल ॲनाफिलस मस्किटो. सो दॅट इज अ वेक्टर. थ्रेड लाईक वर्म हे पॅरासाइट आहे और प्रोटिस्ट ज्याने डिसीज कॉज होतो. सो दिस इज प्रोटिस्ट ज्याने डिसीज कॉज होतो आणि वेक्टर काय आहे, दॅट इज फिमेल क्लुएक्स मस्किटो. ऑब्जेक्टिव्हमध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह जे पेपर असतात त्यामध्ये क्वेश्चन येतो की वेक्टर काय आहे किंवा मग कॉझिंग ऑर्गॅनिझम कुठला आहे, तर आपण कन्फ्यूज होतो. कॉझिंग ऑर्गॅनिझम विचारलं तर आपल्याला आठवण येतं की मस्किटो, बाकी मस्किटोच्या बाईटने डिसीज कॉज होतो, पण मस्किटोच्या बाईटने डिसीज कॉज होत नाही. मस्किटोमध्ये जे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात दॅट इज थ्रेड लाईक वर्म्स. तर हे जे थ्रेड लाईक वर्म्स आहेत याने डिसीज कॉज होत असतो. सो आणि वेक्टर कुठला, दॅट इज फिमेल क्लुएक्स मस्किटो. हा वेक्टर हे जे ऑर्गॅनिझम आहे ते त्या नॉन इन्फेक्टेड पर्सनपर्यंत नेण्याचं काम करतात. सो दॅट इज अ वेक्टर फिमेल क्लुएक्स मस्किटो. आता जो आपला डिसीज आहे दॅट इज फिलेरियासिस, याचे 3 सब टाईप्स आहेत, मीन्स 3 टाईप्सचे फिलेरियासिस असतात. सो आपण ते 3 सब टाईप्स बघू. So first is lymphatic filariasis. Second is subcutaneous filariasis. And last one is that is serous cavity filariasis. तुम्ही हे जे काही वर्ड्स आहे ते तुमच्या वेळी प्रनाऊन्स करू शकता, बट फक्त स्पेलिंग लक्षात ठेवा. एक्झाम रायटिंगच्या वेळेस प्रनाऊन्सिएशन डिफरंट असू शकतं. प्रत्येकाची टोन वेगळी असते बोलायची, त्यानुसार प्रनाऊन्सिएशन वेगळे येतात, बट फक्त स्पेलिंग लक्षात ठेवा एक्झाम रायटिंगच्या वेळेस. सो 3 सब टाईप्स आहे फिलेरियासिसचे, दॅट इज लिम्फॅटिक फिलेरियासिस, subcutaneous filariasis and serous cavity filariasis. The lymphatic filariasis means what? Lymphatic कशाशी रिलेटेड आहे? ऑब्वियसली आवर lymphatic system. हा जो डिसीज टाईप आहे हा बेसिकली आपली जे लिम्फ सिस्टीम असते, लिम्फॅटिक सिस्टीम असते, त्याला अफेक्ट होत असतो. याचे साईन्स अँड सिम्पटम्स पण त्याच्याशीच रिलेटेड असतात की जे लिम्फ फ्लुइड आहे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं त्याचं एका ऑर्गनमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये एखाद्या पोझिशनवर जास्त अक्युम्युलेशन होतं, त्यामुळे स्किन किंवा लिम्फ जे ऑर्गन्स आहे ते एनलार्ज्ड होतात. सो दॅट इज अ लिम्फॅटिक फिलेरियासिस. सबक्युटानस फिलेरियासिस जो कॉझिंग ऑर्गॅनिझम आहे दॅट इज लोआ और मॅन्सोनेला. दॅट इज अ कॉझिंग ऑर्गॅनिझम ऑफ सबक्युटानस फिलेरियासिस. Then serous cavity filariasis, so causing organism also Manzonella, but हा जो डिसीज आहे serous cavity filariasis हा abdominal शी रिलेटेड आहे. So this is related to abdominal cavity and causing organism is Manzonella. सो नाव आता मी इथे नाव लिहिले आहेत, सब टाईप्स लिहिले आहेत. सो स्क्रीन तुमच्या समोर आहे, बोर्ड तुमच्या समोर आहे. या बोर्डमध्ये कुठे माझी काही मिस्टेक झाली आहे का ते आयडेंटिफाय करून मला सांगा. इफ तुम्ही आयडेंटिफाय करत असाल, तुमच्या माइंडमध्ये क्लिक होत असेल की काय मिस्टेक्स आहे, सो फाइंड करा की या रायटिंगमध्ये किंवा कुठल्या काही सिस्टीममध्ये काय मिस्टेक आहे. जर तुम्ही माझ्या आधीचे लेक्चर पाहिले असाल त्यामध्ये मी एक गोष्ट नेहमी सांगत असते, तर ते तुम्हाला आठवत असेल तर ती या बोर्डमध्ये मेन्शन आहे की नाही फाइंड करा.
काही लोकांनी फाइंड केली असेल आय होप. दॅट इज आपण जेव्हा ही जीनस किंवा स्पेसिस लिहत असतो त्याच्या खाली अंडरलाईन करणं इम्पॉर्टंट आहे त्या नावाच्या खाली. सो ते मी कुठेच अंडरलाईन केलं नाही आहे. सो दॅट इज जेव्हा तुम्ही कुठेही जीनस स्पेसिस मेन्शन करत असाल तर त्याच्या खाली अंडरलाईन करायचं त्या नावाच्या खाली. सो सबक्युटेनस फिलेरियासिसचे कॉझिंग ऑर्गॅनिझम्स, सिरस कॅव्हिटी फिलेरियासिसचे कॉझिंग ऑर्गॅनिझम. नाव आता आपला फर्स्ट टॉपिक दॅट इज लिम्फॅटिक फिलेरियासिस. हाच जो टाईप आहे तोच आपल्याला फर्दर बघायचा सुद्धा आहे. सो लिम्फॅटिक फिलेरियासिसचे जे कॉझिंग ऑर्गॅनिझम आहेत ते 3 असतात. कॉझिंग ऑर्गॅनिझम मीन्स जे वर्म्स आहे ते 3 टाईपचे वर्म्स हा डिसीज कॉज करत असतात. ते आपण वर्म्स बघू. दॅट इज विचेरिया, बँक्रॉफ्टी, ब्रुजिया मॅली, and third one is that is ब्रुजिया टिमोरी. नावं थोडे डिफरंट आहे, इवन प्रोनाऊन्सिएशनसाठी सुद्धा थोडे डिफिकल्ट आहे, बट लक्षात ठेवायचं, प्रॅक्टिस करायची रफ कॉपीवर स्पेलिंग्सची. दॅट इज विचेरिया, बँक्रॉफ्टी, ब्रुजिया मॅली अँड ब्रुजिया टिमोरी. these are 3 types of worm which causes disease lymphatic filariasis. आणि हा लिम्फॅटिक फिलेरियासिस कोणत्या डिसीजचा टाईप आहे? दॅट इज फिलेरियासिस. सो आता लिम्फॅटिक फिलेरियासिस इज अ फर्स्ट टाईप, त्याचे हे 3 कॉझिंग ऑर्गॅनिझम्स. सेकंड टाईप सबक्युटेनस फिलेरियासिस, त्याचे 2 कॉझिंग ऑर्गॅनिझम्स. अँड लास्ट वन इज सिरस कॅव्हिटी फिलेरियासिस, त्याचं 1 कॉझिंग ऑर्गॅनिझम. अँड सिरस कॅव्हिटी फिलेरियासिस इज अ abdominal cavity related disease. So that are 3 types of filariasis disease. Now आपण बघणार आहोत sign and symptoms of filariasis disease. So our topic is that is signs and symptoms आपण प्रत्येक डिसीजचे साइन अँड सिम्टम्स बघत असतो. लास्ट लेक्चरपर्यंत जे आपण डिसीज डिस्कस केले त्यात साइन अँड सिम्टम्स थोडे मॅचिंग होते. आपण जेही फर्दर लास्ट लेक्चरपर्यंतच्या आधीच्या लेक्चरपर्यंत जे डिसीज बघितले त्याचे साइन अँड सिम्टम्स थोडे मॅचिंग होते. बट या डिसीजचे साइन सिम्टम्स थोडे डिफरंट आहे बिकॉज हा डिसीज लिम्फॅटिक सिस्टमशी रिलेटेड आहे. आतापर्यंत जेही डिसीज बघितले त्यातला कुठलाच डिसीज लिम्फॅटिक सिस्टमशी रिलेटेड नव्हता. बट आजचा जो डिसीज आहे आपला हा लिम्फॅटिक सिस्टमशी रिलेटेड आहे. सो साइन अँड सिम्टम्ससुद्धा त्याच्याशीच रिलेटेड आहे. आपली लिम्फॅटिक सिस्टम कशी अफेक्ट होते अँड अफेक्शन नंतर काय काय त्याचे साइन्स असतात ते बघणार आहोत आपण. फर्स्ट जो साइन आहे दॅट इज एडेमा, थिकनिंग ऑफ स्किन. एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनची जी ही स्किन आहे ती सडनली थिकनिंग मीन्स थोडी एनलार्ज होणं स्टार्ट होतं. ही जी कंडिशन आहे याला काय म्हणतात? दॅट इज एडेमा. सेकंड इज विचेरिया बँक्रॉफ्टी, दॅट इज कॉझिंग ऑर्गॅनिझम दॅट इट अफेक्ट्स लेग्स, आर्म्स, ब्रेस्ट अँड स्क्रोटम. जो ऑर्गॅनिझम आहे विचेरिया बँक्रॉफ्टी कुठले ऑर्गन्स अफेक्ट करत असतो? जेव्हा एखाद्या ह्युमनमध्ये या ऑर्गॅनिझमची एंट्री होते तर फर्स्ट कुठले ऑर्गन्स आपल्या ह्युमन बॉडीचे अफेक्टेड होतात? दॅट इज लेग्स, आर्म्स, ब्रेस्ट अँड स्क्रोटम. दॅट इज अ सेकंड साइन ऑफ दिस डिसीज. थर्ड वन इज लिम्फॅटिक सिस्टम्सचे जे ही ऑर्गन्स आहे दॅट इज लिम्फॅटिक सिस्टम्स ऑर्गन्स सडनली स्टार्टेड एनलार्ज्ड और त्यांची एनलार्जमेंट होतं बिकॉज जे ही फ्लूइड आहे लिम्फ फ्लूइड एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनमध्ये ॲक्युमुलेट होऊन तिथेच ते स्टेट होतं, तिथेच ते स्टे होतं. त्यामुळे पर्टिक्युलर एखाद्या ऑर्गनची साईज इन्क्रीज होते, एनलार्ज्ड होतात. सो दॅट इज थर्ड साइन ऑफ दिस डिसीज. And then fourth sign is
लिम्फॅडेमा, दॅट मीन्स दुसरे जे काही ऑर्गन आहे अदर दॅन लिम्फॅटिक सिस्टीम त्या ऑर्गन्समध्ये लिम्फ फ्लुइड ॲक्युमुलेट होतं. लिम्फ फ्लुइडचं ॲक्युमुलेशन होतं आणि त्या लिम्फ फ्लुइडच्या ॲक्युमुलेशनमुळे तिथली जी स्किन आहे किंवा तो ऑर्गन आहे त्याचं एनलार्जमेंट होतं. दॅट इज अ फोर्थ साइन ऑफ दिस डिसीज. अँड फिफ्थ साइन इज that is hydrocele. That is enlargement of testes. ज्या टेस्टीज असतात त्यांचं एनलार्जमेंट होतं ड्यू टू accumulation of lymph fluid. So that is a 5 signs and symptoms of this disease. एक कॉमन साइन अँड सिम्पटम्स जर आपल्याला लक्षात ठेवायचं झालं की पर्टिक्युलर एखाद्या ऑर्गनची साईज इन्क्रीज होतं. जी नॉर्मल साईज आहे त्यापेक्षा त्यांची साईज इन्क्रीज होतं. ते जे मग ते त्यांचे डिफरंट रिझन असतात. आयदर बाय लिम्फ फ्लुइड, आयदर बाय सच कंडिशन्स. सो दॅट इज अ साइन अँड सिम्पटम्स ऑफ फिलेरियासिस डिसीज. एखाद्या ऑर्गनचं एनलार्जमेंट होणं, नॉर्मलपेक्षा जास्त एनलार्जमेंट होणं, दॅट इज अ कॉमन साइन ऑफ दिस डिसीज. यानंतर साइन अँड सिम्पटम्स नंतर आपण कुठला टॉपिक डिस्कस करत असतो, दॅट इज मोड ऑफ ट्रान्समिशन. आपण स्टार्टिंगला जो ही मोड ऑफ ट्रान्समिशन आहे ते डिस्कस केलं आहे, पण पुन्हा एक वेळेस रिवाइज करून घेऊ. दॅट इज मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ दिस डिसीज. कुठला वेक्टर असतो ज्याने हा डिसीज ट्रान्सफर होत असतो? येस, दॅट इज फिमेल क्ल्युएक्स मस्किटो. That is a vector which transfers disease from one person to another person. मीन्स जो हे इन्फेक्टेड पर्सन आहे त्यापासून दुसऱ्या नॉन इन्फेक्टेड पर्सनला डिसीज ट्रान्सफर करणं, कॅरी करण्याचं काम कुठला वेक्टर करत असतो? दॅट इज फिमेल क्लोएक्स मॉस्किटो. सो दॅट इज अ मोड ऑफ ट्रान्समिशन. So now that is diagnosis and treatment. Diagnosis and treatment. हा डिसीज डायग्नोज कसा होईल? ऑब्वियसली एखाद्या ऑर्गनचं नॉर्मलपेक्षा जास्त एनलार्जमेंट होत आहे आणि त्यामुळे त्या पर्सनची हेल्थ अफेक्ट होत आहे. फीवर येणं या सगळ्या गोष्टी जर सपोज अफेक्ट होत आहे, सो ती जर सर्टन कंडिशन एखाद्या पर्सनमध्ये आयडेंटिफाय होत आहे, दॅट मीन्स दॅट इज डिसीज फिलेरियासिस. दॅट इज डायग्नोसिस ऑफ दिस डिसीज. आता डिसीज डायग्नोस झाला मग त्यावर ट्रीटमेंट असणार. सो कुठली मेडिसिन त्या या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी यूज होते ते बघू आपण. दॅट इज मेडिसिन कुठली यूज होणार? दॅट इज डायइथिल कार्बामेझिन सिट्रेट. दॅट इज अ सिंगल मेडिसिन यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ द फिलेरियासिस डिसीज. फिलेरियासिस डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी ही एक सिंगल मेडिसिन यूज होत असते, दॅट इज डायइथिल कार्बामेझिन सिट्रेट. मग याचे डोस दिले जातात. त्या डोसचा काही सर्टन स्पॅन असतो की 2 times 5 days इन वीक. हे कंटिन्यू 3 weeks किंवा त्या डिसीजच्या इन्फेक्शननुसार डिपेंड असतं. त्यानंतर आणखी फर्दर जर मेडिसिन कंटिन्यू करायची असेल तर 5 monthsचा जो स्पॅन असतो त्यामध्ये 2 times और 1 time ते डिपेंड असतं. 3 daysच्या स्पॅननी दिले जातात काही मंथसाठी. सो दॅट इज ते मेडिसिन देण्याचा टाईम आहे हा. मीन्स त्या स्पॅनसाठी ती मेडिसिन दिली जाते त्या पेशंटला. आणि कुठली मेडिसिन दिली जाते? दॅट इज
डायमिथिल कार्बामेझिन सिट्रेट, that is a medicine which is used for treatment of this फिलेरियासिस डिसीज. आता आपण कुठले कुठले पॉईंट डिस्कस केले डिसीजचे. आपण एखादा डिसीज बघत आहोत, एखाद्या डिसीजची स्टडी करत आहोत, तर आपण कुठले कुठले पॉईंट डिस्कस करतो. दॅट इज प्रोटिस्ट किंवा जोही पॅरासाइट असेल तो, त्यानंतर वेक्टर, दॅट इज ऑल्सो मोड ऑफ ट्रान्समिशन, त्यानंतर साइन्स अँड सिम्टम्स, त्यानंतर डायग्नोसिस और ट्रीटमेंट. इथे मोड ऑफ ट्रान्समिशन येते, बट आपण इथे वेक्टर मेन्शन केलं त्यामध्ये ते येऊन गेलं. बट एक्झाम रायटिंगच्या वेळेस तुम्ही पर्टिक्युलर मोड ऑफ ट्रान्समिशन असा पॉईंट लिहिणार आहात. देन डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, जे आपण आता बघितलं. आणि त्यानंतर आपण लास्ट काय लिहत असतो आणि स्टडी करत असतो, दॅट इज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल आपण लिहत असतो और स्टडी करत असतो. सो प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल काय असणार या डिसीजचे. या डिसीजचा वेक्टर काय आहेत, मस्किटो, दॅट इज फिमेल क्लोएक्स मस्किटो. आता मस्किटोशी रिलेटेड आपण कुठला डिसीज बघितला आहे, दॅट इज मलेरिया. आपण मलेरियाचे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर स्टडी केले. सो सेम कंट्रोल मेजर आहे आपल्या फिलेरियासिसचे. अशी स्मार्ट स्टडी करायची की लिंक करत जायचं. आपण आधी काय अभ्यास केला, आता काय अभ्यास करत आहोत, यातल्या कॉमन गोष्टी काय आहेत त्या गोष्टी लिंक करून किंवा मग कोरिलेट करून स्टडी करायचं. त्याने आठवणीत पण राहतं आणि कन्फ्युजन होत नाही. सो आता डिसीजचा वेक्टर काय आहे, मस्किटो. सो मस्किटोलाच प्रिव्हेंट करावं लागेल, मीन्स मस्किटोचा कॉन्टॅक्ट ह्युमनपासनं प्रिव्हेंट करायचा आहे. सो मग आपण कुठल्या गोष्टी करत असतो त्यासाठी, येस, इन्सेक्टिसाइड्स, मस्किटो रेपेलंट्स, या सगळ्या किंवा नेट, मस्किटो नेट जे काही आहे, मीन्स सडन इंटरवल टाईमनी आपण जिथे राहत आहोत तो एरिया मस्किटो रेपेल करणे किंवा इन्सेक्टिसाइड्सनी क्लीन करून घेणे, या सगळ्या गोष्टी आपण कुठला डिसीज जर मस्किटोनी होत असेल त्यासाठी करत असतो. सेम प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर या डिसीजमध्ये सुद्धा आहेत. मस्किटोचा ह्युमनशी कॉन्टॅक्ट ब्रेक करण्यासाठी युजिंग मस्किटो रेपेलंट, इन्सेक्टिसाइड्स, या सगळ्या गोष्टी प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजरमध्ये आहेत. सो आज आपण डिसीज बघितला, दॅट इज फिलेरियासिस और एलिफेंटियासिस. सो दॅट इज ऑल अबाउट दिस डिसीज, प्रोटिस्ट, वेक्टर, साइन, सिम्टम्स, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मोड ऑफ ट्रान्समिशन अँड प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. दॅट इज ऑल फॉर दिस डिसीज. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला नेक्स्ट डिसीज बघणार आहोत. जर तुम्हाला या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल, काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. अँड थँक्यू फॉर दिस लेक्चर.